बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाल्याने सर्दी, खोकला, तापेच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे। मात्र समाधानकारक बाब म्हणजे चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची साखळी खंडित करण्यात हिवताप विभागाला यश आले आहे। गेल्या वर्षात डेंग्यूची 72 तर चिकनगुनियाची 25 रुग्ण होते, ज्यापैकी एका डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू देखील झाल्याची नोंद आहे। तर चालू वर्षात डेंग्यूचे 20 आणि चिकनगुनियाचे 9 रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण थांबवण्यात हिवताप विभागाला यश आले आहे। तसेच हिवताप विभागाकडून घरोघरी जाऊन राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चिकनगुनिया आणि डेंग्यूची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठे तपासून पाहावे आणि किमान आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांच्याकडून करण्यात येत आहे। आता चालू वर्षामध्ये डेंग्यूचे फक्त 20 रुग्ण आहेत आणि चिकनगुनियाचे 9 रुग्ण आहेत आणि हे सगळे रुग्ण ठणठणीत झालेले आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही। आता माझं या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना एवढंच आवाहन करतो की आपण आपल्या घरातले पाणी साठे एकदा बघा, दर आठवड्याला एकदा बघा। त्याच्यामध्ये जर डेंग्यूच्या, चिकनगुनियाच्या म्हणजे डासाळ्या असतील, कुठल्याही डासांच्या आळ्या जर त्याच्यामध्ये झालेल्या असतील, लार्वा दिसत असतील, तर त्याला तुम्ही पाणी साठे तुम्ही एकदा खाली करून घ्या। खाली करण्यास योग्य नसतील तर त्याच्यामध्ये आमचे लोक येतील, टेमिफॉस सुद्धा त्याच्यामध्ये टाकून देतील आणि ज्या भागात पाणी टंचाई असेल त्यांनी ते पाणी गाळून वापरलं तरी ते चालेल, पण आठवड्यातून एकदा तुम्ही ते बघितलं पाहिजे। उन्हाळ्यात जे तुम्ही कूलर वापरलेले आहेत त्याच्यामध्ये जर पाणी साठलेलं असेल तर कृपया ते खाली करून घ्या, त्याच्यामध्ये पाणी राहू देऊ नका आणि एकदा कपड्याने ते घासून पुसून स्वच्छ करून टाका।